नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या ना थोडक्यात. सुधन ज्ञानदेव विसे. अच्छा. गंगापूर गाव, गोवर्धन, विसेमाळा. विसेमाळा. आपलं हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे याला तुम्ही मागील महिन्यापासून 1 महिन्यापासून शेड्यूल चालू आहे तुमचा. हो चालू आहे. तर तुम्हाला आपले प्रोरूट आणि मायलेज हे 2 प्रोडक्टचं शेड्यूल तुम्ही वापरलंय. हो. तर एकंदरीत ह्या प्लॉटमध्ये आता आपण हा जो व्हिडिओ काढला याच्यामध्ये काय लक्षात आलं? ते प्रोरूट आणि मायलेज वापरले आणि चांगले सेटिंग व्यवस्थित पाला बिला एकदम रफ झालेला आहे. हो, पत्ती एकदम रफ आहे. हो. आणि पत्तीला एकदम कलर आलेला आहे. शायनिंग कलर चांगल्या आणि सेटिंग बिटिंग भरपूर भेटलेली आहे आपल्याला. बरं, साधारण ह्या अवस्थेमध्ये तर तुम्ही प्रोरूट वापरले आणि मायलेज वापरले. किती लिटरचा डोस झालाय? एकरी बिगा आपलं काडी किती लावलेली? 2000 काडी लावले आपण या प्लॉटला. तर याला प्लॉटला आणि तिकडच्या प्लॉटला ते 3000 काडी, दोघांना 1 लिटर सोडलेले आपण. 5 लिटर मध्ये 2 लिटर सोडलेले ते 5000 काड्यांना. आतापर्यंत किती लिटर गेलं? आतापर्यंत आपण 2 हात दिलेले. म्हणजे साधा 4 लिटरच्या आसपास झालेले आपले. दोन्ही प्रोरूट 4 लिटर गेलं, मायलेज 4 लिटर गेलं. बरोबर. ओके. आणि अतिशय बेस्ट अपटेक झालेलं आहे. हो, अपटेक झालेलं आहे. अधिक खर्चात जे पोषण जे आहे, पोषणसाठी जे बेडू आपण दाणेदार वगैरे इतर बेसल डोस टाकतो, बरोबर, त्याची आवश्यकता आपली कमी झालेली आहे. पानं चांगल्या पद्धतीने झालेली आहे. बरोबर. प्लॉटचं म्हणजे आता मी मागच्या व्हिजिटला आलो होतो त्यावेळेस अतिशय कमजोर झाडं दिसत होते. उन्हाने स्ट्रोक पडलेले आणि निसा काड्यान आणि बाकी कमी पातळ पाला होता. आता रब झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती कोणी सांगितली आपल्या प्रोडक्ट बद्दल? गायकर साहेबांनी, बाळासाहेब गायकर साहेबांनी सांगितलं. बरं. चालेल, धन्यवाद सर. सेटिंगला भरपूर आहे. सेटिंग खूप जबरदस्त झाली. आणि पत्ती बघा ना, पान बघा ना तुम्ही, पूर्ण एकदम रफ आणि कडक पान झालेलं आहे. आणि एकदम रुंदी पण पत्तीची चांगल्या पद्धतीने झालेली आहे. एकदम. तिकडे इकडून चक्कर मारू आपण. हो. सगळीकडचे झाड एकसारखे. हे बघा सेटिंग. आता या झाडाला घडचे घड लागलेले तर काय द्राक्षाचा घड आहे हा एवढा मोठा. एकदम जबरदस्त. जिरण्याची जी प्रक्रिया आहे ना ती होतच नाही याने. जिरण्याची जी प्रक्रिया आहे ना ती होतच नाही.